तर गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो का आपण जाणार एकविरीला 3 दिवस. तर कोपरा गाव ते श्री क्षेत्र कारला अशी पालखी आहे 3 दिवसासाठी. तर आपण चालत तर तो खारकर तो पोऱ्या मला घ्यायला येते राज भाई आपला, तो शेडीला आपल्या पाठी होता का पालखीला. तर सध्या टी शर्ट ही घातली, तो टी शर्ट पण घेऊन येतोय. तर नंतर आता तो बघू आल्यावर तुम्हाला भेटतो. चहा वगैरे केला आहे, छान आहे, दूध पोली खाल्ली, नाश्ता केला आहे, सर्व आपली बॅग बिग तयार झालेली आहे. दोपटी घेतली, बॅग नाही घेतली, जरा अंतरून नव्हता राहत. तर आता दोपटी घेतली, दोपटी पूर्ण पॅक केले. का आता आपल्याला निघायची खोटी तो येतं आहे, तो आला का आपण लगेच निघू. तो निघाला मला घ्यायला 7 वाजताच, 7:30 वाजलं. चला म्हणजे जरा त्याची वाट बघू कधी येते तो आल्यावरती आपण निघू. तुम्हाला तर नंतरच भेटतो. चला, जय एकविरा. तर गाईज फायनली राज भाई आलेला आहे आपला. 8:15 आला, 8:20ला. आणि ही आपली जर्सी, ही टी शर्ट आहे आपली मंडलाची. तर चला तुम्हाला घालून दाखवतो कशी ती, मस्त वाटतं कलर. तर गाईज अशी जर्सी बघा, रेड कलरची मस्त वाटतं घातल्यावरती. फुल हँडची आहे, म्हणजे ऊन नको लागायला बघा, असं काय दिसतंय. तर आता आपण जाऊया. तो खाली थांबल्यावरती जरा घाई आहे. चला आपण निघूया, त्याला लिफ्ट करायला पण लेट होतं आम्हाला जायला. आणि आम्ही टिपल शीट जाणार आहे गाडीवरती, तो 2 जण आले ती घ्यायला. तर नाही तुम्हाला तिकडे गेलं भेटतो, कारण गाडीवरती व्हिडिओ नाही बनवणार. तो बोलतो तुमच्याकडे आज थंडी आहे बोलतो, तो खारघरशी आले घ्यायला, तुमच्याकडे थंडी आहे बोलतो. तर चला आपण जाऊ पहिले. बाय बाय. 2 hours later. जर रांगोळी काढतात तर रांगोळी काढून झाली बऱ्यापैकी. अरे कलर फेकापैकी खतरनाक. तर गाईज आपण इथे आले बॅग ठेवायला टेम्पोमध्ये. तर सिस्टीम बघा कशी बॅगा ठेवायला प्रॉपर, हे बघा कसं भरून ठेवलं आहे, प्रॉपर भरून ठेवलं बॅगा ठेवायला. टेन्शनच नाही, कोणची बॅग तुडवायला नाही, काय नाही. तर गाईच जवळजवळ 10-10:30 वाजता आलं, पण अजून काय पालखी निघायचं नाव नाही घेत. म्हणजे गावातून आणलेली अजून पालखी काय तुमची टाइम लागते. तर येणार होतं सेलिब्रिटी बरेच जण, म्हणजे युट्यूबर सिंगर विंगर. तर अजून त्यांचा पत्ता नाही वाटतं. किती वाजता थांबतो म्हणून सांगतो, 10-10:30 वाजल्यावर अजून काय पालख्या निघत नाही. चला आता किती टाइम लागते बघू.
गाईज किती पब्लिक आहे बघा. वेसुदेवी मित्रमंडळ कोपरा इथे पालखी आहे सेंटरला. दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, दोन, एक माते की आई माऊलीचा एक विरायचा देवी माते की. उपस्थित सर्व मान्यवरांचे ग्रामस्थांचे विविधांचे पाहुण्यांचे देशी मंडळ कोपरा हे हनुमान ग्रामविकास मंडळ कोपरा यांच्यावरती हार्दिक स्वागत. एकविरा माते की हाय माऊलीचा कोणी काढलं DJ Umesh. आपला सत्कार केला आहे गॅस ब्लॉगर म्हणून. हे बघा वसुदेवी युवा मित्र मंडळ कोपरा गाव यांच्यातर्फे आपला सत्कार केलेला आहे. खास याच्यामुळं यांनी सांगितलं की आलाय ब्लॉगर आलाय म्हणून. तर थँक्यू वसुदेवी युवा मित्रमंडळ, धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. तर गाईच 11 वाजता आणि पाण्याची पालखी निघाली, म्हणजे आत्ताच्याच पालखी काढली आहे. ते सर्व रजिस्टर वगैरे आलेले आहेत. त्यांना जरा टाईम झाला सत्कार वित्कार करायला, त्यात जरा आपला पण सत्कार केला आहे बघा, पूर्णपणे दाखवतो. आणि थँक्यू वसुदेवी मित्रमंडळ युवा मित्रमंडळ. तर काहीतरी खातो इथून. आत्ताचे 11 वाजले आणि जस्ट पालखी निघाली 11 वाजता. चला पहिला दिवस आहे आजचा आणि माझा पहिलाच वर्ष आहे पालखीचा, पहिला अनुभव आहे एकविरीच्या पालखीचा. तसं मी शिर्डीला जातो 9 वर्ष चालत, पण एकविरीच्या पालखीचा पहिलाच वर्ष आहे. आणि भावाच्या पालखी आपल्या गावाच्या मुलं मी आलो, तुम्हाला तर आपल्या गावाची पालखी जाते म्हणून बोला आपण जाऊ एक दिवस. योगायोग आलाय आणि यावर्षी मला आईने बोलवलं चालत, बोलवणं आलंय मला याच्या गावातून कोपरे गावातून. गावाची गाडी बघा काहीच स्वतः दाखवतो, अशीच दाखवतो. आली बघा. चला आपण जाऊ आता. आपल्या गावात जागा नाही, स्पीड ब्रेकरला लागतं ना. आता जोक चालू होतील काही 3 दिवस कंटिन्यू. आपण पण गाडी घेतली बोलतो, पण जरा गावात जागा नव्हतं लावायला पार्किंग मध्ये. आता या पण कुठं ठेवायला देऊ आणि मग नंतर आपण सुरत करू पुढे चालायची. चला तुम्हाला नंतर भेटतो. बाय बाय. फायनली रस्त्याला लागलेलो आहेत आणि फायनली पालखी निघाली आता. बघा ही पहिली निशाणी आहे. आणि आपला भाई आज बीचच्या बीच चालणार आहे अनुवानी. पूर्ण निघालेली पब्लिक. तर गाईच सवयीप्रमाणे भाईने आपला पहिला झेंडा घेतलेला आहे. पहिल्या झेंड्यावर चालायचा बोलतो, काय पण होते सवय आहे शिर्डीची त्याला पहिल्या झेंड्यावर चालायची. आम्ही पहिल्या झेंड्यावर चालतो. पाण्याची पालखी निघले
आता जवळजवळ 11:15 हा 11:15 वाजलं. आता आम्ही निघलो रस्त्याला. मस्त चांगला कडक ऊन आहे. पहिल्या दिवस जरा टाईमपास होतोच, जरा वेळ लागतंच सर्व यायला हे व्हायला. चला आता बघू पहिल्या नाश्त्याचं ठिकाण कुठे आहे. बहुतेक इथं खांद्याला आहे तो तलाव ना, शंकर मंदिर तलाव आहे तिथं पहिलं नाश्त्याचं ठिकाण आहे. आणि पहिली वस्ती आपली टाके देवीला आहे ना. हां टाके देवीला पहिली वस्ती आहे दानपाड्यावरती. चला आपण आता तुम्हाला नंतर भेटू. बघा ऊन आहे कडक. आता चालतो रस्त्याला हायवेला आहेत. चला तुम्हाला भेटतो नंतर. जय एकविरा. तो तलाव आहे हा. तिथं आपली पालखी पोहोचली. पालखी नाही बोलतो अजून, झेंडा पोहोचला आहे. इथं नाश्ता आहे. इथं नाश्ता आहे. नाश्त्याला काय माहिती नाही अजून. काय बाई नाश्त्याला? भाजी पावभाजी 100% पावभाजी खायला लागते. अजून पब्लिक येते बरीच. आम्ही तर लवकर पोचलो. बाईकडे झेंडा होता ना म्हणून लवकर पोचलो. चला आता बघू नाश्त्याला काय करू. नाश्ता करू आणि जरा आराम करू इथं. तर काय जात आपल्याला नाश्ता इथं कांदावालीच आहे. आपण पावभाजी आहे नाश्त्याला. सगळे नाश्त्याला या. तर बघा सगळी कशी लाईनीत बसतात खायला. नाश्त्याला बसले नक्की इथं लाईन लागले नाश्त्याला. आता मी पण नाश्ता करून घेतो. फुल सोय खायची. लाद्याच्या लाद्या खा पूर्ण. तसं आपल्या शिर्डीच्या पालखीला असं तसंच फुल खायची सोय या चांगली खायला. पावभाजी नाश्त्याला येताला. गायत नाश्ता करून झाला, खाऊन पिऊन झाला आपला. खाऊन झाला आता इथं प्यायला आहे. कोकम सरबत आहे. खाऊन झाल्यावरती लगेच कोकम सरबत पण आहे जागेवरती. ज्यूस प्यायला सगळे रिकामा ग्लास नको. इथं आपली पालखी थांबली. इथंच नाश्ता केला आपण. इथंच ज्यूस पण आहे. ज्यूस पण घेऊ आपण. काय मस्त उन्हाचा कर आहे आणि कोकम सोडा आहे. कोकम सोडा आता जस्ट एक ग्लास पिला. दुसरा ग्लास आहे. खायची प्यायची फुल सोय बघा. गर्दी बघा. 2-2 टाईम झाला. आता पिऊ आता जाऊ. आता झेंडा घ्यायचा निघायचा. दुपारचं 1:30 वाजलं जवळजवळ. चला निघू आता आपण लगेच फोन झाल्यावरती. नंतर तर काय आपण नाश्ता करून झाला. आपण आता येऊन पोचलो टाक्यावरती. काय काय कशाला थांबल्या हो. गाणी काढायला थांबल्या बोलते. बघा पंचमुखी मूर्ती मंदिर टाक्यावरती आपण आता जस्ट पोचलो. दर्शन घ्या सर्वही. चला आणि आपल्याला मंडळाने टोप्या पण दिल्या. आता हे बघा ज्याच्या टोप्या वाटल्या मंडळाने. आपण चाललो पुढे चालू झालं जेवणाच्या ठिकाणी काहीतरी शेरडूनपर्यंत काहीतरी आहे वाटते. चला आपण. तर कायच आपल्यासोबत जरा स्कॅम झाला होता. स्कॅम म्हणजे मी नवीन आहे, मला काय रस्ता माहिती नव्हता. मला सांगितलं शेरडूनला जेवण आहे. तर मी हायवे टू हायवे आलो होतो. जरा तसं चुकलो होतो. तर परत थोडंसं त्या हायवेवरून टर्न मारला शेरडून लेफ्ट साईडला. आणि मग आपल्या लोकेशनला मी आता जस्ट पोचलो. इथं जो मंदिर आहे मोठा आणि तो तुम्हाला दाखवतो. आता पोचल्यावरतीच जस्ट पोचलो मी. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा हा आपला आजचा लोकेशन आहे जेवणाचा. तिथं पोचायचा होता. मी इकडून रिटर्न आलो टर्न मारून. दिवस यायला लागला म्हणून चला जाऊ. दर्शन घ्या सगळे. बजरंगबली की जय. किती मोठी मूर्ती आहे बघा. मोठा मंदिर आहे इथं. तर आता जस्ट पोचलो मी. मला वाटतं मी एकटाच आधी पोचले वाटतं. लय घाई असतं मला पुढे जायची. तर जस्ट आता मी पोचले. आपले सगळे टेम्पो लागले तिथे बघा. टेम्पो गाड्या सर्व लागलेत. चला जाऊन जरा आराम करू आपण. मग नंतर भेटू. आता लय दमलो मी आता पुढे येऊन. चला बाय बाय. एक असं मंदिर आहे. गावदेवीचं असलं तरी मंदिर आहे. इथं गणपती बाप्पा आहेत बघा. तर गाईज हे बघा माझा पार्टनर राज भाई बेंच तिथं चालत होता. आणि फोड बघा किती मोठा आलाय. अरे बाबा पहिल्याच दिवशी अजून जेवायला पण नाही बसलो. म्हणजे आराम करायला बसला अजून जेवण पण नाही केला. ह्यो इथं एक आला आहे अजून. तो पाहिजे दाखव. हे बघा कसं वाटतं भाई. एक नंबर. जिरली आमची जिरली. ही
ही असतं घरी श्रद्धा. त्याने शेवटी पाय तो बसला नाही गाडीत, चप्पल घातली, सॉल्स घातला, पण तो बसला नाही. ही असतं घरी श्रद्धा. बघू त्याला सांगतोय फोडाने पाणी काढतो तो. माझ्या पण आलतं ना शिर्डीचं, ते नाही गेलं, म्हणजे फोड गेले. हे बघा जमतोय बघतो नॉर्मली, पण तो बघितला का फोड पाय जिरली जिरली. चला आता पालखी पण आली, जरा आराम करू, नंतर जेव्हा पण नंतर भेटतो. सगळे झोपतात बघा, सगळे आराम करतात मंदिरात. आजीलेले आहेत आम्ही आता. तुम्हाला भेटतो नंतर. डीजे आलाय डीजे. तर गाईज त्या फोडामधून पाणी बघा किती निघलं आहे. आधी काढला, त्यानंतर आरती झाली, आता परत एवढा काढलाय. अजून फोड बाकी आहे. हे बघा पाय बघा ह्यो किती पाणी निघलं विचार करा. अजून बाकी आहे, अजून 2-3 फोड बाकी आहे. तर गाईज जेव्हा बिऊन झाला आमचा, आराम करून झाला. जेवायला मस्त डाळ भात, चवळीची भाजी, पापड, खीर वगैरे होती. जेवण झालं तर संध्याकाळचं 5:45 झालेत. आम्ही आता चालायला सुरुवात केली. फोड आलेला माणूस बघा, फोड आलेला माणूस सगळं पाणी काढला. तुम्हाला दाखवला मागाशी मी. तर आता जेवलो, आराम केला आणि आता लगेच निघालो. तर संध्याकाळचा मावले मागाशी भर दुपारी चालू होतो 3-3:30 पर्यंत. आता जरा चांगला आराम केला. आता आम्ही निघलो रात्रीच्या वस्तीला. तर बघू कधी पोचतो. कधी कुठे टाके देवीला. जास्त नसेल, बस जास्त नाही वाजणार. तर मग नंतर भेटतो आता संध्याकाळी. बाय. संध्याकाळी 7 वाजता आणि आता चहाचा टायमिंग झाला आमचा. आता चहा घेतला, सर्व चहा घेतात. तर गाय जाऊन फायनली आपल्या येऊन पोचलो वस्तीच्या ठिकाणी टाके देवीला. बरीचशी पब्लिक पुढं आली. आपण चहा प्यायला थांबलो होतो म्हणून थोडा टाईम लागला. चला आता इथून पुढचं नियोजन आपल्याला काय माहिती नाही कसं काय. ते आपली फर्स्ट टाईम पालखी आहे टाके देव आपल्या एकविरीची. बघू इथून पुढचं नियोजन कसं काय. सरांच्या बॅगा काढून ठेवल्यात. आपली धोपटी कुठे दिसत नाही, लांबूनच ओळखून येईल आपली धोपटी. बघू आता कुठं कसं काय. सर्व आराम करतात आले आले. तर गाईज बघा मंडळाने फुल शेंगा बिंगांची सोय केली खायची. सगळी पोरं शेंगा खायला बसते ना आपली. खातो ना भाई, बस काय बघा सगळी शेंगा खायला बसते. गोल तर गायच वस्तीच्या ठिकाणी येऊन आम्ही कधीच पोहोचलो. आराम विराम केला, जरा वेळ फ्रेश वगैरे झालो. आता आरतीची सुरुवात होणार आहे. आता आरती इथं आरती झाली का जेवण. आता संध्याकाळची आरती, रात्रीची आरती करून घेऊ. आणि म्हणजे तुम्हाला जेवताना वगैरे किंवा नंतर भेटतो. जरा झोपताना मला पहिले आरती करू. फोड गेलं का? फोड गेलं, फोड सगळे गेले. तेव्हा तुम्हाला नंतर दाखवतो फोड त्याचं. इकडे आतमध्ये पालखी आहे, तुम्हाला दाखवा जमणार नाही. बसल्या आताच आरती वगैरे झाली, जेवायला घेतलाय. जेवायला गर्दी बघा किती. वा वा वा, ही लाईन बघा किती मोठी. या सगळे जेवायला. गाईच असं आहे जेवण आजचा. पनीर, मटर पनीर आहे, मुगाची डाळ, भात, गुलाबजामुन, पापड, दुसरा ताट आणि आपला माणूस जेवायला आहे सगळे. काय बोला, जेवलं का काही? जेवायला आहे सगळे नाही. चला तर काय आमचं घरात जेवण झालं. आता मी चला झोपायला. आणि आज पहिला दिवस होता पालखीचा, जरा लवकर निघाला, म्हणजे लेट निघाला झाला. आणि आज इलेक्शनचा रिझल्ट पण होता ना, इलेक्शनचा रिझल्ट पण होता, त्यामुळे जरा लेट झाला आज. आता जेवण झालं आपलं सर्व. आता आम्ही चालू झोपायला. भेटू आपण डायरेक्ट उद्या तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय एकविरा. बाय बाय.